इकडं कढई ठेवली बघा आणि इकडं छोले मसाला बनवायले मी तेल घालते बघा, आपल्या आवडीनुसार तेल घाला. 2-3 लवंग आहेत आणि मिरे आहेत थोडं टाकायला. तेजपत्त्याची, कांदा आहे, अद्रक आहे, लसण आहे, ही घालून पेस्ट केलेलं आहे. आणि मग नंतर ना टमाटरची प्युरी घालायची. टमाटर प्युरी जास्त परतायचं जरा तेल सुटे करून. नंतर मसाले असे जरा भाजले. लाल मिरची पावडर आहे, अर्धा चमच हळद आहे, ही थोडा गरम मसाला आहे, इकडे मीठ आहे बघा, सगळे एकटे थोडं घालायचे. असं मिक्स करून घ्यायचं. जरा आलं थोडं भाजू द्यायचं, तेल सुटे करून. मिनिटासाठी ढक्कन ठेवलेलं आहे. घालायचा नाही ते मसाला. ठेवा मसाला बरा झाला बघा, चांगलं तेल बिल सुटले बघा. त्याला असा पट्टीला आहे मसाला बघा. त्याला या काही छोले टाकायले बघा. मी घेतले असं घट पातळ कसं बी करू शकता तुम्ही. थोडंसं पाणी घालायले मी, गरम पाणी आहे बघा, गरमच पाणी घालायचं. असं 1-2 घालायले. खाण्यासाठी छोल्याची इकडे गव्हाचा आटा आहे बघा, गहू आणि मैदा थोडा मिक्स केलेला आहे. आणि ह्याच्यात थोडं मीठ टाकायले बघा, चवीपुरतं. पाणी घालायचं आणि घ्यायचं बघा, हे करून असं घट्ट पीठ मळायचं. थोडंसं तेल लावायचं, तेल लावून जरा गोंजायचं बघा. तेल बघा असं लाटायचं. लहान मोठी तेवढी खायची तेवढी. असं करून ठेवायचं बघा. बघा इकडं असं पलटी मारायचं. त्याला चांगलं भाजी द्यायचं बघा पाण्यावरून. अशा कलर आला की काढायचं बघा. ह्याला मस्तपैकी आपण झालेली सगळं बघा. छानपैकी बघा कशा आहेत अवघटा मोठा मी खायचा का नाही का. बघा झालेलं काही मी काढते. हो का, हॅलो हो का, असं ताट झालेलं आहे बघा. ही छोले बघा, पुरी, पापड, सॅलेड, मिरची बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा.